Today we are going to learn the extraction of aluminum. Okay, एक्स्ट्रॅक्शनचं अल्युमिनियम कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. ओके, अल्युमिनियमच्या काही टर्म्स पाहणार आहोत. सो बेसिक सिम्बॉल ऑफ अल्युमिनियम इज Al. काय आहे सिम्बॉल? Al. ओके, व्हॉट इज द कलर ऑफ अल्युमिनियम? सिल्वर व्हाईट. कलर ध्यानात ठेवा, सिल्वर व्हाईट. हे MCQ ला पॉइंट्स विचारले जातात, त्यामुळे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, ध्यान द्या. कलर सिल्वर व्हाईट. ऑटोमिक नंबर काय आहे? 13. ऑटोमिक नंबर 13 मीन्स अल्युमिनियम हॅज 13 इलेक्ट्रॉन्स. त्याला किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 13 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि प्रोटॉन्स पण किती आहेत? 13च आहे. देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे? 2,8,3. आता 13 ऑटोमिक नंबर आहे म्हटल्यास तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 2,8,3 येणार. ओके, सो व्हॅलेन्सी इज 3. व्हॅलेन्सी 3 कशी काय आली? कारण व्हॅलेन्सी डिपेंड्स अपॉन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड देयर आर 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, सो इट्स व्हॅलेन्सी इज 3. Okay, so we know that aluminum is highly or medium reactive metal. Okay, so it is basically a reactive metal. So it is found in the combined state. It does not occur in the free state. It is found in the combined state. Now, aluminum is the third most abundant element. Okay, or you can also say that aluminum is the most found element or metal in the earth crust. Okay, हा सगळ्यात जास्त अर्थ क्रस्ट मध्ये सापडणारा सगळ्यात जास्त मेटल जर कुठला आहे तर अल्युमिनियम आहे. पण एलिमेंट जर विचारला तर तो किती आहे? थर्ड मोस्ट आहे. फर्स्ट कुठला आहे? फर्स्ट आहे ऑक्सिजन आणि सेकंड आहे सिलिकॉन्स. आता ऑक्सिजन एक नॉन मेटल आहे आणि सिलिकॉन जो आहे तो काय आहे माहिती आहे आपल्याला? तो आहे मेटॉलॉइड. मग सगळ्यात जास्त सापडणारा मेटल जर कुठला विचारला तर अल्युमिनियम आणि जर एलिमेंट जर विचारला तर थर्ड आहे. ओके, आणि मेटल जर विचारला तर फर्स्ट आहे. Okay, so it is the third most abundant element in the earth crust. Then the ore of aluminium. Aluminium is found in a ore called as the bauxite. Aluminium चा ore कुठला आहे? bauxite आहे. So what is the basic formula of this bauxite? Al2O3.NeH2. Okay, ध्यानात ठेवा, remember it. bauxite Al2O3.NeH2O. Al2O3.NeH2O हा ह्याचा फॉर्म्युला आहे. ओके, आता बॉक्साइट मध्ये बघा अल्युमिनियम ऑक्साइड हे किती पर्सेंटेज मध्ये राहतं तर 30 to 70%. ओके, बॉक्साइट कंटेन्स 30 to 70% ऑफ अल्युमिनियम ऑक्साइड. या अल्युमिनियम ऑक्साइडलाच काय म्हटलं जातं मित्रांनो? अल्युमिना. काय म्हटलं जातं? अल्युमिना. ओके, अल्युमिना म्हटलं जातं, ध्यानात ठेवा. अल्युमिनियम ऑक्साइडलाच अल्युमिना देखील म्हटलं जातं. इट बॉक्साइट कंटेन्स 30 to 70% ऑफ अल्युमिना. देन अँड रिमेनिंग इट इज गँगू. ओके, बाकीचं काय आहे त्याच्यामध्ये? गँगू आहे. गँगू म्हणजे सँड, सिलिका, डस्ट पार्टिकल्स वगैरे हे सगळे इम्प्युरिटीज जे आहेत ते बाकीचे आहेत. 30 to 70% अल्युमिना आहे. देन विच आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन दिस अल्युमिनियम और बॉक्साइट? सिलिका, सिलिकॉन डायऑक्साइड म्हणू शकतो आपण ह्याला, त्याला सिलिका म्हणतो आपण. फेरिक ऑक्साइड Fe2O3. काय आहे? फेरिक ऑक्साइड Fe2O3 and titanium oxide. Okay, so these are the three basic impurities inside the bauxite. So we have learned the few terms related to the extraction of aluminum. Symbol Al, color silver white, atomic number 13, electronic configuration 2,8,3, valency 3. It is found in combined state. Then it is the third most abundant element in the earth crust. So ore, what is the ore of aluminum? Bauxite. Remember it, formula Al2O3.NeH2O. Then bauxite contains 30 to 70% of alumina. Al2O3 and remaining is gangu. Gangu means impurities. Impurities कोणत्या कोणत्या? सिलिका, फेरिक ऑक्साइड आणि टायटॅनियम. Extraction of aluminum. Okay, extraction of aluminum takes place in 2 steps. आता एक अल्युमिनियमचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते किती स्टेप्स मध्ये घडतं तर ते 2 स्टेप्स मध्ये घडतं. फर्स्ट स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर मीन्स पहिल्यांदा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय माहिती पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन फर्स्ट स्टेप आहे. तर ह्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? ह्या प्रोसेस मध्ये जे आहे ते त्या ओर्स मधनं, बॉक्साइट ओर मधनं जे इम्प्युरिटीज आहेत, ह्या जे इम्प्युरिटीज आहेत सिलिका, फेरिक ऑक्साइड, टायटॅनियम ऑक्साइड, अजून काही इम्प्युरिटीज आहेत, त्यांना काय केलं जातं? रिमूव्ह केलं जातं. ओके, सो द प्रोसेस इन विच
this gangue or impurities are removed. Okay, the process in which gangue or impurities are removed from their ores is called as the concentration. This the process of concentration of bauxite ores occurs by two methods. First is the Bayer's method. अरे किती स्टेप मध्ये होतं, किती प्रकारे होतं, दोन प्रकारे. कॉन्सन्ट्रेशन दोन प्रकारे होतं. तर एक म्हणजे बेअर्स मेथड आणि दुसरी म्हणजे हॉल्स मेथड. दुसरी म्हणजे कुठली आहे, हॉल्स मेथड. आता हे दोन्ही जे मेथड्स आहेत, आता आपण कॉन्सन्ट्रेशनच्या भरपूर मेथड्स पाहिलेले आहेत, त्याच्या भरपूर टाइप्स पाहिलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करता येतं ओर्सचं. तर हे जे आहे कॉन्सन्ट्रेशन इथं लीचिंग ह्या मेथडने केलं जातं. कुठल्या, लीचिंग. ओके, लीचिंग ह्या मेथडने काय केलं जातं, यांचं ह्या बॉक्साइट ओर्सचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. We have learned that concentration of bauxite ores is done by two methods, mainly Bayer's method and the Hall's method. Okay, so in Bayer's method, first of all, the bauxite ore is grounded in a ball mill. आता बॉल मिलच्या साहाय्याने काय केलं जातं, हे असे दोन रोलर्स असतात, हे दोन असे बॉल्स टाइप बॉल रोलर्स असतात आणि यामधनं काय केलं जातं की बॉक्साइट ओरला अशा पद्धतीने काय केलं जातं, इथून वरतून टाकलं जातं. मग हे काय होतं, हे जो बॉक्साइट ओर आहे, हा जो बॉक्साइट ओर आहे, हा बॉक्साइट ओर काय होतो, इथं क्रश होतो आणि क्रश होऊन खालून तो पावडरच्या फॉर्म मध्ये येतो. ओके, हा ओर कसा येतो, हा पावडरच्या फॉर्म मध्ये येतो. ओके, तर हा पावडरच्या फॉर्म मध्ये जो ओर आहे, मग सगळ्यात पहिल्यांदा बेअर्स मेथड मध्ये काय केलं जातं, तर बेअर्स मेथड मध्ये ह्या बॉक्साइटच्या ओरला ग्राउंडेड केलं जातं बॉल मिल मधून, म्हणजे त्याला पावडरच्या फॉर्म मध्ये केलं जातं. देन आता ह्या बेअर्स मेथड मध्ये किंवा हॉल्स मेथड मध्ये जो प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे तो कुठला आहे, प्रोडक्ट ऑब्टेन इज ॲल्युमिना. कुठला आहे तो, ॲल्युमिना आहे. प्रोडक्ट ऑब्टेन इज ॲल्युमिना. देन थर्ड पॉइंट, देन दिस पावडर बॉक्साइट ओर. ओके, आता हा पावडर झालेला बॉक्साइट ओरला काय केलं जातं, लिचिंग मेथड आहे. कोणची मेथड आहे, लिचिंग मेथड. ह्या लिचिंग मेथड मध्ये काय केलं जातं, बेअर्स मेथड मध्ये की ह्या बॉक्साइट ओरला, पावडर बॉक्साइट ओरला सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजेच कॉस्टिक सोडा, म्हणजेच काय, कॉस्टिक सोडा. या कॉस्टिक सोडा मध्ये काय केलं जातं, डिझॉल्व्ह केलं जातं, बुडवलं जातं, त्याच्यामध्ये आतमध्ये टाकलं जातं. आता कितीला गरम करायचं त्याला, 140 ते 150 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे चांगलंच गरम करायचं त्याला. हो का, 140 ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याला काय करायचं, गरम करायचं. ह्या बॉक्साइट पावडर बॉक्साइट ओरला सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजेच कॉस्टिक सोडा मध्ये टाकायचं आणि त्याला 140 ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करायचं. असं किती वेळासाठी गरम करायचं, 2 to 8 आवर्स. किती, 2 to 8 आवर्स ऍट हाय प्रेशर. ओके, हाय प्रेशर. ध्यानात ठेवा, काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ॲल्युमिनियम ऑक्साईडला म्हणजे बॉक्साइट ओरला काय करायचं, सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे कॉस्टिक सोडा मध्ये काय करायचं, त्याला टाकायचं आणि 140 ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला हीट करायचं. किती घंट्यासाठी, 2 ते 8 तासासाठी ऍट हाय प्रेशर. ओके, सो प्रोडक्ट काय मिळतील आपल्याला, सोडियम ॲल्युमिनेट 2NaAlO2. ओके, इट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ aqueous अँड प्लस 3H2O. मग आता इथं काय झालं, बेअर्स मेथड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या बॉक्साइडच्या ओरला सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये टाकलं. लिचिंग मेथड आहे म्हणल्यास त्याला काय करणार, आपण कुठल्या तरी एखाद्या सोल्युशन मध्ये टाकणार. मग तसं आपण कॉस्टिक सोडा मध्ये टाकलं इथं, मग हे झालं, काय तयार झालं, सोडियम ॲल्युमिनेट तयार झालं आणि वॉटर तयार झालं. ओके, आता आपल्याला माहिती इम्प्युरिटीज तर कोणत्या कोणत्या होत्या, सिलिका होतं, फेरिक ऑक्साईड होतं आणि बाकी टायटॅनियम ऑक्साईड एक होतं. ओके, पण ह्याच्यामधलं जे आयर्न ऑक्साईड होतं, जे फेरिक ऑक्साईड होतं, आता हे फेरिक ऑक्साईड काय, जे गँगू मधलं आयर्न ऑक्साईड इन द गँगू does not dissolve in the aqueous solution of NaOH. Okay, so it is filtered by or separated by the filtration method. आता आयर्न ऑक्साईड काय म्हणतं, सगळे काय होतात, सगळे ह्या सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व्ह होतात. ओके, ह्या पावडर ओरला आपण सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये टाकल्यानंतर, कॉस्टिक सोडा मध्ये टाकल्यानंतर काय होतं, सगळे काय होतात, डिझॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये. पण एकटं हे आयर्न ऑक्साईड काय म्हणतं, नाही मी डिझॉल्व्ह होत नाही, मी डिझॉल्व्ह होत नाही. मग त्याने डिझॉल्व्ह होत नाही, मग हा डिझॉल्व्ह होत नसल्यामुळे ह्याला काय केलं जातं, फिल्ट्रेशनच्या मेथडने काय केलं जातं मित्रांनो, सेपरेट केलं जातं. काय केलं जातं, त्यांना फिल्ट्रेशनच्या मेथडने सेपरेट केलं जातं. कसं, कारण काय, हे डिझॉल्व्ह होत नसल्यामुळे त्याला फिल्टर करून आपण काय करू शकतो,
इझिली सेपरेट करू शकतो. मग आता इम्प्युरिटीज 3 होत्या. ओके, इम्प्युरिटीज ज्या होत्या त्या 3 इम्प्युरिटीज होत्या. कोणत्या कोणत्या त्या इम्प्युरिटीज? पहिली होती फेरिक ऑक्साईड. ओके, फेरिक ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड देखील म्हणू शकतो आपण फेरिक ऑक्साईड. दुसरं होतं सिलिका आणि तिसरं होतं टायटॅनियम ऑक्साईड. ओके, टायटॅनियम डायऑक्साईड. हे 3 होत्या. ह्याच्यातलं आता आयर्न ऑक्साईड काय झालं? आयर्न ऑक्साईडला आपण फिल्टर करून काय केलं? काढून टाकलं. ओके, फिल्ट्रेशनच्या मेथडने आपण त्याला काढून टाकलं. मग आता हे सिलिका आणि टायटॅनियम ऑक्साईड काय करणार? ते म्हणते नाही आम्ही डिझॉल्व्ह होणार कशामध्ये? NaOH मध्ये. ते म्हणते NaOH मध्ये डिझॉल्व्ह होणार. मग NaOH मध्ये हे काय झाले? आता डिझॉल्व्ह झाले. मग आता बघा, हे जो सोडियम ॲल्युमिनेट मिळाला होता आपल्याला, सोडियम ॲल्युमिनेट जो पहिल्या स्टेप मध्ये मिळाला होता, त्याला काय करायचं? ह्या सोडियम ॲल्युमिनेटला आता डायल्यूट करायचं. डायल्यूट करायचं म्हणजे काय करायचं? त्याला पाण्यात टाकून द्यायचं. डायल्यूट करायचं म्हणजे काय करायचं? पाण्यात टाकून द्यायचं. मग ह्याला पाण्यात टाकल्यावरती ह्याला काय करायचं? आता ह्याला 140 ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण हीट केलं होतं. मग हीट केल्यानंतर त्यांना आता काय पाण्यात टाकल्यास त्यांनी गरम तर होणार नाहीत, ते कसे होतील? आता थंड होतील. मग थंड किती डिग्री सेल्सिअस पर्यंत करायचं? त्यांना 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करायचं. मग 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केल्यानंतर आपल्याला काय मिळतील? सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. काय मिळतील आपल्याला? सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळतील. आता हा जो मिळालेला आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, ह्याला जर परत आपण काय केलं? ह्या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला जर आता हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कसं आहे? प्रेसिपिटेट आहे. ध्यानात ठेवा, काय आहे? एक प्रेसिपिटेट आहे, म्हणजे तो ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग हे जे बाकीच्या जे 2 राहिलेल्या इम्प्युरिटीज होत्या, सिलिका आणि टायटॅनियम ऑक्साईड, ते कशामध्ये डिझॉल्व्ह होतील? ह्या सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व्ह होतील. ओके, मग हे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मग हे सगळ्या इम्प्युरिटीज इथंच कटल्या. आयर्न ऑक्साईड पहिलं डिझॉल्व्ह होत नाही, त्याला फिल्ट्रेशनच्या मेथडनं काढून टाकलं. त्यानंतर सिलिकॉन डायऑक्साईड आणि टायटॅनियम ऑक्साईड होतं, तर त्यांना ते कशामध्ये डिझॉल्व्ह होतात? ह्या सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व्ह होतात, त्याला पण काढून टाकलं. आता राहतं काय? फक्त ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला काय करायचं? मग 1000 डिग्री सेल्सिअसला गरम करायचं. काय करायचं? 1000 डिग्री सेल्सिअसला गरम करायचं. 1000 डिग्री सेल्सिअसला हीट केल्यावर काय मिळेल आपल्याला? Al2O3 प्लस 3H2O मिळेल. ओके, काय मिळेल आपल्याला? Al2O3 प्लस 3H2. मग आपल्याला ह्या प्रोसेस मध्ये काय मिळवायचं होतं? ॲल्युमिना. काय मिळवायचं होतं? ॲल्युमिना. ओके, काय मिळवायचं होतं? ॲल्युमिना. हा आपल्याला काय मिळाला? ॲल्युमिना. ओके, तर हे झाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर मधलं पहिली मेथड, दॅट इज बेअर्स मेथड. ओके, कळालं सगळ्यांना? हॉल्स मेथड. तर आता आपण पाहिलं ते बेअर्स मेथड. आता दुसरी एक लिचिंग ही पण लिचिंगची एक मेथड आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय केलं जातं की सोडियम हायड्रॉक्साईडच्या जागेवर, म्हणजे कॉस्टिक सोड्याच्या जागेवरती फक्त सोडियम कार्बोनेट वापरलं जातं हॉल्स मेथडमध्ये. मग इथं पण तसंच आहे. पहिल्यांदा त्या 2 बॉल रोलर्स मधून काय केलं जातं? तर त्या बॉक्साईट ओरला टाकलं जातं आणि खालून पावडरच्या रूपात मिळवलं जातं. मग आता हे ग्राउंडेड इन बॉल, मग त्या बॉक्साईटला पावडरच्या रूपात मिळाल्यानंतर ह्या पण प्रोसेस मधला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कुठला आहे? ॲल्युमिनाचा आहे. कुठला आहे? ॲल्युमिना. बघा, ह्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? सिमिलरली फक्त कॉस्टिक सोड्याच्या जागेवरती ते सोडियम कार्बोनेट वापरलं जातं. मग ह्या ॲल्युमिनियम बॉक्साईटला काय केलं जातं? ह्या सोडियम कार्बोनेट मध्ये टाकलं जातं आणि टाकून त्याला काय करतात? हीट करतात. ओके, आता हीट केल्यावरती सिमिलर काय मिळतं आपल्याला? सोडियम ॲल्युमिनेट. बरं, हे सोडियम ॲल्युमिनेट वॉटर सोल्युबल राहतं. कसं राहतं? हे वॉटर सोल्युबल. आता हे वॉटर सोल्युबल आहे, प्लस याच्यासोबत बाय प्रोडक्ट कुठले मिळतात? वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. कुठले मिळतात? वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. मग हा वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट, आता ह्याला काय केलं जातं? वॉर्म केलं जातं, गरम केलं जातं. गरम करून त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस पाठवतात. कुठला? त्याला गरम करतात आणि कार्बन डायऑक्साईड गॅस पाठवतात. मग हा कार्बन डायऑक्साईड गॅस पाठवल्यावर आता इथे आपल्याला एक प्रेसिपिटेट मिळतो, त्याचं नाव आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, ध्यानात ठेवा, तिथं पण आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडच मिळाला होता. इथं पण काय मिळतो आपल्याला? प्रेसिपिटेट ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. मग ह्या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला 1000 डिग्री सेल्सिअसला हीट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? ॲल्युमिना मिळेल. काय मिळेल आपल्याला? ॲल्युमिना मिळेल आणि प्लस काय मिळेल? वॉटर.
तर ह्या पण प्रोसेसचा काय, ही झाली आपली एक स्टेप आता कंप्लीट. कुठली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर मध्ये ध्यानात ठेवा काय कशापासून काय मिळवलं जातं, ह्या बॉक्साइट पासून काय मिळवलं जातं, बॉक्साइट पासून ॲल्युमिना मिळवलं जातं. ओके, बॉक्साइट पासून ॲल्युमिनाचा फॉर्म्युला काय आहे, Al2O3 Al2O3.2H2O पासून आपल्याला काय मिळतं, Al2O3, आणि सगळे इम्प्युरिटीज देखील काढतो. ओके, हे कशामध्ये, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर मध्ये. मग हे दोन्ही स्टेप न करता येतं. बेअर्स मेथड मध्ये फक्त कॉस्टिक सोडा वापरलेला आहे आणि हॉल्स मेथड मध्ये फक्त कॉस्टिक सोड्याच्या जागेवरती सोडियम कार्बोनेट वापरलेला आहे. सिमिलरच मेथड्स आहेत. Second step, electrolytic reduction of alumina. Okay, in the first step we have learned that how alumina is obtained from the bauxite ore. Okay, in the second step we are going to study how molten aluminum metal is obtained from the alumina. Okay, आता ह्या स्टेप मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, Al2O3 पासून Al कसं मिळवलं जातं. ओके, Al2O3 पासून Al कसं, अल्युमिना पासून अल्युमिनियम मेटल कसं मिळवलं जातं बघा. आता जो आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर मध्ये जो अल्युमिना मिळालेला आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो काहीतरी थोडासा जास्त आहे, थोडा म्हणजे खूपच जास्त आहे. किती, ग्रेटर दॅन 2000 डिग्री सेल्सिअस. ओके, आता इतका जास्त आहे, मेल्टिंग पॉइंट किती आहे त्याचा, 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्याला इथं ऍडजस्ट करणं इझी नाहीये. ओके, हँडल करणं पण इझी नाही. त्यामुळे आता त्याला काय केलं जातं, त्याचा मेल्टिंग पॉइंट थोडासा कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये दोन सबस्टन्स मिक्स करतात. कुठले, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार. क्रायोलाइट काय आहे, तर क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार हे काय करतात, तर त्याचा अल्युमिनाचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो कमी करतात. तो किती करतात, 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करतात. मग 1000 डिग्री सेल्सिअसला आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो. आता बघा ही मेथड काय, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणजे ह्या मेथड मध्ये, म्हणजे इथं काय होणार आहे, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणजे इथं ॲनोड आणि कॅथोड बाबा काय होणार आहे, तिथं एंटर करणारच आहे. बरोबर. आता बघा स्ट्रक्चर थोडंसं पाहून घ्या. आता हे काय आहे, ही एक स्टील टँक असते. ह्या स्टील टँक मध्ये तुम्हाला ही जी लाइनिंग, ब्लॅक कलरच्या लाइनिंग दिसत आहे, ह्याला काय म्हणतात आपण, कॅथोड म्हणतो. काय म्हणतो, कॅथोड. ओके, आता हे पण ग्राफाइट पासूनच बनलेले आहेत. कॅथोड जे आहेत हे ग्राफाइटच्या लाइनिंग झालं त्या कॅथोड आहे. आणि हे ॲनोडचे ग्राफाइटचे रॉड्स दिसत असतात, हे ॲनोडचे रॉड्स आहेत. ओके, हे काय आहेत, ॲनोडचे रॉड्स आहेत आणि हे ग्राफाइटचे रॉड्स आहेत. हे तिन्ही ॲनोड्स काय केलेले आहेत, एका पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट, एका बॅटरीला काय केलेले आहेत, ते कनेक्ट केलेले असतात. पॉझिटिव्हला ॲनोड जोडलेले असतात आणि निगेटिव्हला कॅथोड. तुम्हाला माहिती आहे कॅथोड हा कसा आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे आणि ॲनोड हा एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ॲल्युमिना, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार ह्या तिन्ही गोष्टी काय केल्या जातात, ह्या सगळं ह्याच्यामध्ये एकदाच टाकतात. कशामध्ये, ह्या स्टील टँक मध्ये एकदाच टाकतात. मिक्सचर ऑफ ॲल्युमिना, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार. आता मिक्सचर तिघाचं पण टाकल्यावर काय होतं, ॲल्युमिनाचा मेल्टिंग पॉइंट जो 2000 डिग्री सेल्सिअस आहे तो 2000 कमी होऊन कितीला येतो आता मित्रांनो, 1000 डिग्री सेल्सिअसला. मग कमी झाल्यानंतर मेल्टिंग पॉइंट आता काय होतं, इथं ॲनोड वरती एक रिएक्शन होते आणि कॅथोड वरती रिएक्शन होते. आणि बघा आता रिएक्शन कशी होते, ॲनोड वरती, हे ॲनोड्स आहेत. आता हे ॲनोड्स आहेत. ओके, आता क्रायोलाइट, ॲल्युमिना, हे फ्लोरस्पार सगळं टाकलं ह्याच्यामध्ये. मग आता काय होईल, ॲनोड वरती काय होते रिएक्शन, ॲनोड वरती ह्या पूर्ण मिक्सचर मधनं ऑक्सिजन काय होतात, ऑक्सिजन जे आहेत ते ॲनोड वरनं लिबरेट होतात. आता ॲनोड कसं आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहेत. हे कसे आहेत, ॲनोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड्स आहेत. आणि ऑक्सिजन जो असतो, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. कसला असतो, तो एक एनायन आहे. आणि एनायन्स कोणाकडे अट्रॅक्ट होतात, ह्या ॲनोड कडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे काय, हे ऑक्सिजन विल लिबरेट ॲट द ॲनोड. ऑक्सिजन विल लिबरेट ॲट द ॲनोड. सो ह्या रिएक्शन ॲनोड वरती काय होतं, ऑक्सिडेशन रिएक्शन होते. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स लूज होऊ लागतात. ओके, ध्यानात ठेवा, रिमेंबर, इलेक्ट्रॉन जर लूज होत असतील तर ऑक्सिडेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन, ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि कॅथोड वरती काय होतं, कॅथोड वरती हा ॲल्युमिनियम जो आहे, हा ॲल्युमिनियम, हे खालचं हे कॅथोड आहे, हे कॅथोड आहे. हे सगळं ॲल्युमिनियम जे आहे ते डॉटेड कलरचं, रेड कलरचं जे दाखवलेलं आहे, ते सगळे ॲल्युमिनियम कुठे राहील, स्टिक खालच्या मोल्टन ॲल्युमिनियम
हे खालच्या ठिकाणी राहील, खाली राहील. ओके, मग हे खालून आपण इझिली काय करू शकतो, हे आउटलेट ऑफ मोल्टन ॲल्युमिनियम मधून आपण काय करू शकतो, ॲल्युमिनियम मिळवू शकतो. ओके, तर ही पूर्ण आपली काय झाली, एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमची प्रोसिजर झाली. ओके, प्रोसिजर मध्ये 2 स्टेप्स होत्या. पहिली होती कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर 2 मेथड होतं. एक म्हणजे होते बेअर्स मेथड आणि दुसरी होती हॉल्स मेथड. बेअर्स मेथड मध्ये जे आहे ते कॉस्टिक सोडा यूज करतो आणि ह्याच्यामध्ये हॉल्स मेथड मध्ये सोडियम कार्बोनेट यूज करतो. सेकंड मेथड होती इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ह्याच्यामध्ये जे आहे ते ॲल्युमिनापासून काय मिळवलं जातं, मोल्टन ॲल्युमिनियम मिळवलं जातं. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये ॲल्युमिनाचं मेल्टिंग पॉइंट 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं टेम्परेचर त्याचं कमी करण्यासाठी 1000 डिग्री सेल्सिअस करण्यासाठी त्याच्यामध्ये हे दोन काय करतो, 2 सबस्टन्स टाकतो त्याच्यात, क्रायोलाइट आणि फ्लोरस्पार. मग हे 2 सबस्टन्स टाकल्यानंतर काय होतं की त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळं 1000 डिग्री सेल्सिअस झाल्यामुळं ही रिएक्शन होते आणि रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, मोल्टन ॲल्युमिनियम मिळतं. ओके, आता इथं मोल्टन का म्हणलं आहे, कारण 1000 डिग्री सेल्सिअस आहे आणि 1000 डिग्री सेल्सिअसला ॲल्युमिनियम कसं असेल, मोल्टन फॉर्म मध्येच राहील. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल द प्रोसेसेस ऑफ